जनसुविधा अंतर्गत अकोला जिल्ह्यामध्ये 13,50,00,000च्या निधीच्या प्रस्तावाला मंजुरासाठी दिलं होतं, पण 8 महिने होऊनही अजूनही त्याला मंजुरात मिळाली नसून कामांच्या प्रस्तावावरून जिल्हा नियोजन समितीमध्ये DPC आणि जिल्हा परिषदेमध्ये जुंपले आहे. तर दोन्ही यंत्रणांकडे एकमेकांकडे बोट दाखवण्यात येत आहे. तसेच राजकीय कुबडीचे परिणाम कामांवर होत असल्याचा आरोपही या ठिकाणी होत असल्याने गेल्या वर्षीच्या 29,36,00,000च्या 245 कामांचे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असून यंदाच्याही कामे मार्गी लागलेली नसून अशातच गेल्या वर्षीच्या प्रस्तावांच्या विरोधात जिल्हा परिषद सदस्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तर जिल्हा वार्षिक योजना योजनेअंतर्गत ग्रामपंचायत हद्दीतील यात्रा स्थळांना विकास अनुदान देण्यात येते. त्यानुसार जनसुविधा अंतर्गत स्मशानभूमी, दफनविधी यासाठी भूसंपादन विद्युतीकरण, जमिनी सपाटीकरण व स्मशानभूमीपर्यंत रस्ता करणे, ग्रामपंचायत भवन व आवार भिंत, गावातील अंतर्गत रस्ते, भूमिगत गटार बांधणे, घनकचरा व्यवस्था करणे व आदींची कामे करता येतात. पण अजूनही या कामांना मंजुरात मिळाली नसल्याने आता सध्या ही कामं जी आहे ही आता पेंडिंग पडलेली आहे. त्यामुळे या कामांना कधी मंजुरात मिळते याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. गणेश सोनवणे, TV9 मराठी, अकोला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.